दुसऱ्या श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टय सांगतात. अनुबंध चतुष्टय कशाला म्हणतात? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चार गोष्टींचा ओहापोह ज्यात केला असतो त्याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. यातला अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आहे, व्यासमहर्षी सांगतात. धर्मः प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. विषय काय आहे? भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि तोच या भागवताचा विषय आहे. मग महाराज, भागवत श्रवण करण्याचा अधिकारी कोण आहे? निर्मत्सराणां सतां, ज्याच्या आतून मच्छर निघून गेलाय, जो निर्मच्छर झालाय, तो भागवत श्रवणाचा मुख्य अधिकारी आहे. कोणी म्हणेल महाराज आत पण मच्छर आहे का काय? हो, जे बाहेरून मच्छर चावतात ना त्यांनी चावू नये याच्याकरता बाजारामध्ये अनेक साधनं उपलब्ध आहेत. कछवा जलाव, मच्छर भगाव, ऑल आउट. नाही तर मच्छरदानीमध्ये प्रवेश केला की मच्छर त्रास देऊ शकत. म्हणजे बाहेरून जे चावतायत ना मच्छर डास, त्यांनी चावू नये याच्याकरता भरपूर साधनं उपलब्ध आहेत. परंतु जो आतून चावतो ना तो फार खतरनाक आहे. थोडासा फरक आहे. जे बाहेरून चावतात त्यांना म्हणतात मच्छर आणि जो आतून चावतो त्यांना म्हणतात मत्सर. मत्सर म्हणजे काय? मत्त हा अग्रे सरती. अरे आता माझ्या मागून आला, एवढ्या पुढे निघून गेला. बरं गेला तर गेला, कसा गेला पाहतो. भलेच माझं 2 एकर शेत विकलं गेलं तरी चालेल, पण त्याला मात्र त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार. दुसऱ्याची प्रगती सहन न होणं याला म्हणतात मत्सर, मात्सर्य. दुसऱ्याची भरभराटी होते, प्रगती होते आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर ईर्ष्या निर्माण होत असेल तर समजावं अजून तो जिवंत आहे अंतःकरणामध्ये. पण दुसऱ्याची प्रगती होत असताना सुद्धा आनंद वाटत असेल, वा भगवान परमात्मा याच्यावर केवढी कृपा करतोय. अशी कृपा भगवंताने सर्वांवर करावी. दुसऱ्याची प्रगती होत असताना सुद्धा मनाला प्रसन्नता वाटत असेल तर निश्चित समजावं की त्याच्या अंतःकरणातला मत्सर निघून गेलाय. परोत्कर्ष असहनम, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं याला म्हणतात मात्सर्य. तदरहितानाम निर्मत्सरानाम. असं निर्मत्सर ज्याचं अंतःकरण आहे तो भागवत श्रवणाचा मुख्य अधिकारी आहे, श्रोता आहे. मग महाराज, भागवत आम्ही 7 दिवस श्रवण करणार, याच्याने फलप्राप्ती काय होणार? तर व्यासमहर्षी म्हणतात 3 गोष्टींचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल. वास्तवः जीवः वास्तवी माया वास्तवम जगत. जीव, जगत आणि माया तिघांचं वास्तविक स्वरूप तुम्हाला कळेल. मग कळाल्यानंतर काय होणार? शिवदम, तुमचं कल्याण होणार. कल्याण होईल तेव्हा होईल तुमच्या 3ही तापाचं निर्मूलन होणार. काल विषय झाला आपला दैहिक, दैविक आणि भौतिक. 3 प्रकारचे ताप प्रत्येक जीवाला संतप्त करतायत. या 3ही तापाचं मुळासह उन्मूलन होणार, निर्मूलन होणार ते. म्हणून श्रीमद भागवत कथा सर्वांनी श्रवण करावी. भागवत कथा श्रवणाचा एवढा महिमा आहे. समजा तुम्ही घरी आहात, अजून कथेला आलेले नाहीत आणि तुमच्या नुसतं मनात आलं, केवळ मनात आलं की आज आपल्याला भागवत कथा ऐकण्याकरता जायचंय, असं नुसतं मनात जरी आलं तरी व्यासमहर्षी म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या हृदयामध्ये अवरुद्ध होतो. सद्यो हृदय अवरुध्यते त्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्.
श्रोतुम इच्छा शुश्रूषा, श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली तरी भगवान परमात्मा हृदयामध्ये अवरुद्ध होतो. बघा, विराजमान होणं वेगळं आणि अवरुद्ध होणं वेगळं असतं. जेलमध्ये कैदीही असतात आणि जेलरही असतो, पण दोघांच्या असण्यामध्ये फरक आहे. जे कैदी आहेत त्यांची सजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर येता येतं का? नाही येता येत. पण जो जेलर असतो तो स्वतंत्र आहे, तो विराजमान आहे, तो कैद नाही आहे. तो मनाला वाटेल तेव्हा बाहेर येऊ शकतो आणि मनाला वाटेल तेव्हा आत जाऊ शकतो. तो विराजमान आहे आणि कैदी अवरुद्ध आहेत. जाऊ दे, सोपं सांगतो. तुम्ही सर्वजण विराजमान आहात आणि मी मात्र अवरुद्ध आहे. तुम्हाला वाटलं बसून बसून पाय दुखून आले, भजन सुरू झालं, उभं राहून तुम्ही नृत्य करू शकता, पाय मोकळे करू शकता. जास्तच कंटाळा आला तर गावातून एक गली फिरून येऊ शकता तुम्ही, कारण तुम्ही विराजमान आहेत. पण मला तसं म्हणता येईल कारण मी अवरुद्ध आहे. मी तुम्हाला असं म्हणू शकत नाही, महाराज तुम्ही थोडं भजन करा, मी थोडीशी एक गलीमध्ये चक्कर मारून येतो थोडंसं असं, कारण मी विराजमान नाही आहे, मी अवरुद्ध आहे. जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत मला इथून उठता येत नाही, मी अवरुद्ध आहे. तसं भगवान परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये अवरुद्ध होतात. कोणाच्या? ज्याच्या मनामध्ये आज भागवत कथा ऐकण्याकरता जायचंय अशी नुसती इच्छा निर्माण झाली आहे, तर ईश्वर हा हृदय अवरुद्ध ते. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. पण व्यास महर्षींनी एक मुख्य शब्द टाकलाय, कृतीभिही. श्रवण करण्याची इच्छा सर्वांना निर्माण होत नाही. श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली तर भगवान परमात्मा हृदयात अवरुद्ध होतो हे मान्य, पण श्रवण करण्याची इच्छा सर्वांनाच निर्माण होईल हे सांगता येत नाही. आपल्या गावाची लोकसंख्या किती आणि इथं लोक किती, याच्यावरून लक्षात घ्यायचं असतं की श्रवण करण्याची इच्छा निर्माण होण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं. पुण्य उदाहरण तर माणूस लांबून सुद्धा कथा ऐकण्याकरता येऊ शकतो. आणि पुण्य जर नसेल ना तर गावात असून सुद्धा माणसाला भागवत कथा ऐकण्याची इच्छा सुद्धा निर्माण होत नाही. का? पुण्य कमी पडतं. कृतीभिही शब्द जन्म जन्मांतराचे, कल्पकल्पांतराचे, युग युगांतराचे पुण्य जेव्हा उदयमान होतात तेव्हा माणसाला चांगल्या वक्त्याच्या मुखातून चांगल्या प्रकारे कथा श्रवण करण्याची संधी निर्माण होते. नंतर भगवान परमात्मा संसारातला असं काही काम काढतो, जाऊ जाऊ करत करत काला होऊन जातो, पण मंडपात सुद्धा याची संधी मिळत नाही. म्हणून पुण्य असल्याशिवाय कथा ऐकण्याची इच्छा निर्माण होत नाही, धर्ममंडपामध्ये येण्याची इच्छा निर्माण होत नाही. का? ते पाप आडवं येतं माणसाचं. जिथे जिथे आपलं हित आहे तिथे तिथे आडवं येणं हे आपल्या पापाचं काम आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. जिथे आपलं हित आहे तिथे आडवं येतं हे पाप. म्हणून कथेमध्ये ते पाप येऊ देत नाही. आता तुम्ही आलात तर तुम्ही समजायचं आपण फार मोठं पुण्य केलंय जन्मजन्मांतरामध्ये, ते पुण्य उदयाला आलंय म्हणून आपण कथा ऐकण्याकरता आलोय. बोल भागवत भगवान की.